जय हिंद, जय महाराष्ट्र. शौर्यगाथा करिअर अकॅडमीवरती मी दीक्षा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत करते. आज आपण सामान्य ज्ञानचे IMP क्वेश्चन बघत आहोत, जे पेपरला येतात. प्रत्येक पेपरमध्ये एक तरी क्वेश्चन किंवा 5 तरी क्वेश्चन ह्याचे असतात. हे जे मी लिहिलेले त्यातले प्रश्न असतात. तर आपण दरवेळेसच्या प्रश्नासारखं बघूया. तर चला माझ्याबरोबर आपण प्रश्न बघू कसा आहे, काय आहे ते. शिका, संघटित व्हा व संघर्ष करा हा संदेश कोणी दिला? महर्षी कर्वे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज. तर आपलं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. यांचे जे परीक्षेला येणारे प्रश्न आहेत, एक 3-4 ना साधारण 3 तरी प्रश्न साधारण विचारतात. तर त्यातला हा महत्वाचा एक आहे, शिका, संघटित व्हा. बहिष्कृत हितकर्णी सभा एक येतो, बहिष्कृत हितकर्णी सभा, डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी आणि हे एक पीपल एज्युकेशन सोसायटी, हे एक प्रश्न येतात असे. तर ह्याच्या व्यतिरिक्त जर विचारलं तर डेट विचारतात की कुठल्या वेळेस काय झालं ते. तर आपण ह्यातले 1-2 स्पष्टीकरणासाठी प्रश्न बघू, जे मी आता बोलले ते. कुठल्या कुठल्या सामाजिक कार्य किंवा त्यांनी जे कार्य केलेलं आहे ते बघू. डिप्रेस क्लासेस जे मी आता म्हणलं होतं, डिप्रेस क्लासेस एज्युकेशन सोसायटी. म्हणजे हे 4 प्रश्न आहेत जे की विचारले जातात. आणि त्यांनी जे अस्पृश्यांसाठी जे कार्य केले ना, तर ते एक विचारतात, बाकी तरी त्यांच्याबद्दल काही विचारत नाही. तर आपला दुसरा प्रश्न आहे, डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? लोकमान्य टिळक, गोपालकृष्ण गोखले, गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. आपलं उत्तर बघा, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, ज्यांचं मी शॉर्ट फॉर्म मध्ये रानडे असं लिहिलेलं आहे, कारण कधी कधी असंही नाव देऊन त्यांचं पूर्ण नाव विचारलं जातं. तर डेक्कन सभेचं थोडस बघूया. डेक्कन सभा जी महादेव गोविंद रानडे यांनी या सभेची स्थापना केलेली आहे. तर ती आपण बघूया. 4 नोव्हेंबर 1896 ला पुण्यामध्ये याची स्थापना आहे. यांचा उद्देश काय होता की या सभेचा स्थापना करण्याचा एक मुख्य उद्देश म्हणजे राजकीय व सामाजिक सुधारणा. एक राजकीय सामाजिक सुधारणा, लोकजागृती, आणि तिसरं लोकहित.
डेक्कन सभेचं काय काय विचारतात, एकतर कुणी लिहिली, म्हणजे डेक्कन सभेचं काय काय विचारतात, एकतर कुणी स्थापना केली, ती कधी केली, ती कुठे आहे, किंवा तिचा मुख्य उद्देश एखादा विचारतात, जसं की राजकीय राजकीय व सामाजिक सुधारणा, लोक जागृती आणि लोकहित हे विचारलं जातं. बाकी तर त्याच्याबद्दल काय विचारलं जात नाही, एवढंच विचारतात. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवा. तिसरा प्रश्न बघण्याच्या आधी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, अभ्यास व्यवस्थित करा. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शिकवताना म्हणते. ह्याच्या व्यतिरिक्त तर मलाही माहिती आहे दुसरं काही मी सांगू नाही शकत आहे. किंवा वॅकन्सी निघतात पोलीस भरतीच्या, वनरक्षक आहे, परत तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, बऱ्याचशा ज्या भरतीच्या जागा आहेत त्या येतात. पण काय होतं माहितीये का, त्या येते म्हणून आपण त्याची वाट बघत बसू. त्याची वाट नका बघत बसू. डायरेक्ट आहे ना, बिनधास्तपणे तुम्ही काम करा. कधी काय येईना एवढंच मनात ठेवायचं, आज येऊ, उद्या येऊ, नाही तर परवा येऊ. पण त्यातली एक पोस्ट 20,000ची निघून आहे तर 30,000ची निघून, एक पोस्ट माझी, एक जी जागा, एक सीट जे आहे ना, ते माझ्या नावावरती मी आधीच लिहून ठेवतो किंवा ठेवते. हे फक्त करा. नाहीतर ग्राउंडवरती मला माहितीये कसे येडे चाळे असतात. मास्तरने 100 सपाट्या किंवा मारायला लावल्यावरती कसे कुटाणे करता ना तुम्ही, ते चांगलं माहितीये. सर हे दुखतंय, सर ते दुखतंय. मला चांगले अनुभव आहेत, बघितलेलं आहे मी, है ना. नंतर तिला कट मारून पळायचं, तिच्या पुढं जायचं, परत स्लो करायचं, परत फास्ट रनिंग करायची. मुली पण तसंच करतात आणि मुलं पण. आपण ह्यासाठी येतो का, आपण करतो, आपण शिक्षणासाठी आलोय, आपल्याला काहीतरी व्हायचंय. बाकीचे जे करतात ना, ते काहीतरी करत असतील ना एक्स्ट्रा. आता तुम्ही म्हणत असाल तेच होतात, आम्ही का होत नाही, तर त्याचं एक मुख्य कारण म्हणजे ते तुमच्यापेक्षा अधिक करतात. तुम्ही 100 प्रश्न वाचताय तर ते 200 प्रश्न वाचतात. तुम्ही 10 सपाट्या मारल्या तर ते 30 सपाट्या मारतात. तुम्ही 10 राऊंड मारले ग्राउंडचे तर ते 20 राऊंड मारतात. त्यांनी स्प्रिंटा दिल्या तर तुम्ही देत नाही. आणि अभ्यासाचं पण तसंच आहे. प्रश्न कसे येतात, काय येतात, हे जोपर्यंत तुम्ही बघणार नाही ना, तुम्हाला जगात कुणीही तुम्हाला देव जरी आलं ना, तरी तुमचं काम होणार नाही. हे मी गॅरंटीने सांगते. कारण माणसांच्या मनातून जोपर्यंत येत नाही ना, की करायचे वगैरे, त्याशिवाय काहीही पर्याय नाहीये. त्यामुळं बेस्ट आहे, घरच्यांना सांगितले मला भरती करायची, मला भरती व्हायचे, मला एवढा एवढा वेळ द्या, तेवढ्या वेळातच व्हायचं. जर वेळेस सारखं नाही, मला आणखीन 1 वर्ष द्या, आणखीन 1 वर्ष द्या, असं नका करू. त्यामुळं चांगलं काम करा. या वर्षीची जी वर्दी आहे ती आपल्या नावावरती झालीच पाहिजे. आपल्या बापाचं नाव इथं छाताडावर कसं घेऊन मिरवन ना, त्यात सगळ्यात आनंद. आणि त्यात आईचं पण नाव असतं. मग मुलींना तर काय चांगलंच आहे, छाताडावरती आई बापाचं नाव घेऊन फिरवणं. एखादा प्रश्न स्वतःलाही करा. मी म्हणत नाही हेवा देवा करा, असं नाही म्हणते, किंवा निंदा करा किंवा काही नाही. पण तो पोलीस झाला म्हणजे त्यांनी काहीतरी बेस्ट केलेलं असेल, किंवा ती पोलीस झाली, तिनं काहीतरी आपल्यापेक्षा बेस्ट केलं असेल, याचा विचार करा थोडंसं. ईर्ष्या मुळीच करू नका, किंवा ईर्ष्या करा असं मी म्हणतच नाही, करू नका. पण आपण कुठल्या बाबतीत पाठीमागं आहोत हे तरी निदान आपल्याला समजायला पाहिजे. तिसरा प्रश्न, कोसबाडच्या टेकडीवरून हे आत्मवृत्त कोणी लिहिले? गोदावरी परुळेकर, अनुताई वाघ, राणी बंग, ताराबाई शिंदे. तर आपलं उत्तर आहे अनुताई वाघ. ज्या लहानपणीच विधवा अवस्थेत ज्यांचं आयुष्य गेलं, अशा अनुताई वाघ यांच्याबद्दल आपण थोडस बघूया. लेखिका म्हणून त्यांचा उल्लेख होतो. खूप सारे लेख त्यांनी लिहिलेले आहेत. महिलांसाठी तर त्यांनी भरपूर काही, आणि त्यातल्या आदिवासी महिलांसाठी त्यांनी भरपूर काही कार्य केलेले, तर ते बघू. त्यांचा जन्म 17 मार्च
1910 आणि मृत्यू 27 सप्टेंबर 1992. कोसबाडची जी टेकडी आहे ती पालघरमध्ये आहे, ज्या टेकडीवरून त्यांनी आत्मवृत्त जे आहे ते लिहिलेलं आहे. त्यांनी खरं तर आदिवासी महिलांसाठी हे कार्य केलेलं आहे, मुलींसाठी खास करून, ज्यांना शिक्षणाची गरज होती किंवा तिथं जो विवाह होत होता त्यासाठी त्यांनी कार्य केलेलं आहे. आदिवासी मुली यांच्या शिक्षणासाठी त्यांचे काही आत्मवृत्त किंवा काही कथा आहेत, ज्याच्यामध्ये एक येतं दाभोणच्या जंगलातून त्यांचं एक पुस्तक आहे. शिक्षणाविषयी त्यांचे अनेक ग्रंथ आहेत, ज्यांनी शिक्षणाविषयी थोडक्यात काहीतरी सांगितलेलं आहे. ते पुस्तकं जरा वाचून बघा, मग तुम्हाला कळेल. सईची सोबत हे एक त्यांनी कथा संग्रह लिहिलाय. सई सोबती किंवा सईची सोबती हे एक त्यांनी कथा संग्रह लिहिलेला आहे. आपला चौथा प्रश्न बघू. एक चौथा प्रश्न बघण्याच्या आधी एक आपण हे बघूया. मी एक बेस्ट कविता बनवलेली आहे, ती कविता आपण थोडस बघू. एवढं एक कविता आहे जी मी म्हणलं होतं आता, जी बघायची, पण मला एवढं कविता वगैरे ह्या जमत नाहीत, पण मी प्रयत्न करते लिहिण्याचा की तुमच्यापर्यंत यावं, तुम्हाला थोडंसं बेस्ट वाटावं, चांगलं वाटावं, यासाठी मी कधी कविता वगैरे घेऊन येते, ती ऐकवते. तर एक तरी ओढ असावी स्वप्नांना कवेत घेणारी, असावी वादळांशी दोन हात करत ध्येयाकडे चालत नेणारी, एक तरी ओढ असावी. एक तरी आग असावी छातीत, एक तरी आग असावी छातीत सतत दगदगणारी, अपयशाच्या राखेतून पुन्हा नव्याने उभी करणारी, एक तरी ओढ असावी, एक तरी ओढ असावी. ही माझी एक छोटीशी कविता होती, जिचं शीर्षक एक तरी ओढ असावी असा आहे. तर आपण चौथा प्रश्न बघू. 1848 साली पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणी काढली? महात्मा ज्योतिराव फुले म्हणजेच फुले, सावित्रीबाई फुले, जगन्नाथ शंकर सेठ आणि पंडिता रमाबाई. तर आपलं उत्तर आहे महात्मा फुले. थोडस स्पष्टीकरण बघूया. म्हणजेच 1 जानेवारीला 1 जानेवारी 1848 ला मुलींची पहिली शाळा पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी सुरुवात केली. तर त्यांच्या पहिल्या ज्या शिक्षिका आहेत, ज्या सावित्रीबाई फुले, ज्यांना मुख्याध्यापिका असंही म्हटलं जातं, ज्या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका म्हणून देखील ओळखल्या जातात, तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात ही शाळा सुरू केली मुलींची. पुणे महाराष्ट्रामध्ये. विचारलं तर ह्यांचं काय येतं माहितीये का? मुलींच्या शिक्षणाचं एक विचारलं जातं, त्यांच्या आत्मकथा एक विचारल्या जातात, किंवा जर ह्यांचं जर बघितलं सावित्रीबाई फुलेंचं, तर त्यांचं पण तेच असतं, भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका
किंवा मुलींच्या जी पुण्यामध्ये भिडेवाड्यामध्ये जे स्कूल चालू केलं होतं, मुलींची पहिली शाळा, त्याच्या शिक्षिका कोण होत्या पहिल्या, तर सावित्रीबाई फुले. जगन्नाथ शंकर शेट वरती जर प्रश्न केले तर ते मुंबईकडले, म्हणजे मुंबईकडे त्यांनी जास्त काम केलंय. तर त्यांनी बी मुंबईमध्ये 1-2 ठिकाणी स्कूल मुलींसाठी चालू केलं आणि त्यांनी खूप सारे कार्य केलेले आहेत जगन्नाथ शंकर शेट यांनी. तर ते पण आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया त्यांच्यावरती स्पेशल घेऊन, कारण त्यांचे प्रश्न खूप आहेत, त्यांनी कार्य पण खूप केलेले आहेत, त्याच्यामुळे तेच येईल. तर आपला 5वा प्रश्न आहे, ह्यात मुलींच्या पहिल्या शाळेमध्ये काय येतं, त्यांची तारीख एक विचारली जाते, कुठे कधी कुठे चालू केली, कुणी चालू केली, कुठल्या वाड्यात चालू केली, शिक्षिका कोण, आणि हे 5 प्रश्न तर ह्यात तयार होतात. कुणी चालू केली तर महात्मा फुले, शिक्षिका कोण तर सावित्रीबाई फुले, कुठे केली तर पुण्यामध्ये, कुणाच्या वाड्यात तर तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात. कोणतं साल जर विचारलं तर 1848 1 जानेवारी 1848 ला हे विचारतात, जर शाळेबद्दल जर बघितलं मुलींच्या स्पेशल तर. मी आणखीन पण शिकवताना सांगते, लाखोचे फॉर्म येतात पोलीस भरतीला, जागा किती असतात, 15,000 18,000, तर फॉर्म सुद्धा 18 लाख येतात, म्हणजे आणि त्यातले होतात किती तेवढेच. म्हणजे मला हे म्हणायचं आहे की आपण टाइमपास किती करतो. आता खूप साऱ्या अकॅडमीमध्ये मी बघितलेले की काही काही खूप टाइमपाशी असतात, 2-2 वर्षापासून तिथंच पडलेली. का म्हणजे तुम्ही स्वतःला फसवताय की असं वाटतं तुम्हाला, तुम्ही तुमच्या घरच्यांना फसवत वगैरे असाल, असं काही नाहीये. तुम्ही बावटासारखं करता, स्वतःला फसवता, तुम्ही मूर्ख आहेत खूप मोठे. नाही ना होतंय, सरळ घरच्यांना सांगा, नाही जमत आहे. घरचे काय तुम्हाला मारणार आहेत का? नाही ना. एवढंच की एक आठवडाभर महिनाभर काहीतरी टोमणे वगैरे मारतील, थोडंसं बोलतील, पण काय म्हणणार आहेत का तुम्हाला की तुम्ही 4-4 वर्ष तिथंच पडून करा. पोलीस भरतीच फक्त नका करू. म्हणजे मी हे म्हणत नाही की तुम्ही करू नाही शकत, तुम्ही करू शकता, सगळ्या गोष्टी तुम्ही करू शकता. पोलीस भरतीच्या जे तुम्ही शिकता, जे करता, तर तुम्ही करू शकता. वनरक्षक आहे, तलाठी देऊन बघा, नंतर रेल्वेची देऊन बघा, चालक आहे पोलीस भरतीमध्ये, कारागृह आहे, वनरक्षक आहे, वन विभाग आहे, वनपाल आहे. ह्या द्या ना तुम्ही, एकावरती डिपेंड थोडे दिवस राहू नका. जर तुम्हाला ज्यावेळेस वाटेल ना, नाही यार मी 2-3 वर्ष झालं करतोय, तर डायरेक्ट ऑप्शन जे आहेत बाकीचे त्यांच्या पण एक्झाम द्या, जेणेकरून तुमच्या मनातली जी भीती आहे पोलीस भरतीला पेपरची, ती पूर्णतः निघून जाईल. त्या दृष्टिकोनातून मी म्हणते. बाकी राग आला तरी मी तरी काही करू शकत नाही, कारण खरं बोललं की राग येतो. तुम्ही आणखीन पण काही गैबानी अशा आहेत. आता गैबानी म्हणलं तरी चांगलीच गोष्ट आहे, काय वाईट नाही येतात. अजून पण डिसेंबरला पोलीस भरती निघेल म्हणून अजून बी घरी आहेत. घरी धड अभ्यास बी नाही, धड काही नाही. ठीक आहे, अभ्यास करा. ग्राउंड जर तुम्हाला वाटलं मी 4 महिने जरी ग्राउंड केलं, 4 महिने, तरी मी 45 ते 47 मार्क घेऊ शकतो. अशांनी ठीक आहे. पण ज्यांना तळ्यात बी नाही, मळ्यात बी नाही, असेवाले सुद्धा घरी राहतात. तुम्हाला काय मजा वाटते का पोलीस भरती म्हणजे? अरे दम निघतो, दम. 1600 मारणं म्हणजे काय रे गेरेचं काम नाही, किंवा 800 मीटर बी पळणं 2 मिनिट 50 सेकंदाच्या आत पळणं म्हणजे काय सोपं आहे का? गाडी चालू केली, लावलं, हे केलं की झालं, किती बी रेस वाढा, असं नाहीये. दम लागतो तेवढं पळायला. त्याच्यामुळं चांगली प्रॅक्टिस करा, चांगला अभ्यास करा. अजून पण तुम्ही सोना बाबू, सोना शानीच्याच मागे लागलाय, त्यातनं जरा गायबानेनं निघा बाहेर. सांगून बी तुम्हाला काही फायदा नसेल ना, बिंदास्त तुम्ही भरती सोडून द्या. ग्राउंड वरती बी येडे चाळे करणार, हिच्याकडे बघ, त्याच्याकडे बघ, हे कर, ते कर, मास्तरने सांगितलं तर राहिलं लांबच. 5वा प्रश्न लास्टचा. आर्य महिला समाजाची स्थापना कोणी केली? ताराबाई शिंदे, आनंदीबाई जोशी, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई. तर आपलं उत्तर आहे पंडिता रमाबाई. आता मी बोललेला पण राग येतो किंवा येईल राग. जे शिक्षक खरंच बोलतात त्यांचाच राग येतो तुम्हाला. जे शिक्षक तुम्हाला काहीच म्हणत नाहीत ना, त्यांच्या बरोबर तुम्ही गप्पा मारत उभं राहणार, मला चांगलं माहिती. बोलतो ना त्याच व्यक्तीचं दिसतं सगळ्यांना.
बाकी तुम्हाला नाही काय कळणार. काय वेळ निघून गेली ना की मग वेळ निघून गेल्यावरती कळतं की काही काही आपण आपल्या आयुष्यातून जे गेलंय ना, जे भरती करतात ना, खरंच जे पोलीस होतात ना, त्यांना विचारा ते कसे पळलेले असतात, कसे नाहीत पळलेले, ते त्यांना त्याच्यावरून कळेल तुम्हाला. थोडस स्पष्टीकरण आपण बघूया. 30 नोव्हेंबर 1882 पुणे इथं आर्य महिला समाजाची स्थापना पंडिता रमाबाई यांनी केली आहे. त्यांचा मुख्य उद्देश जर बघितला त्यांचा एकच मुख्य उद्देश होता, तो म्हणजे स्त्रियांना शिक्षित करणे. तर त्यांचं आपण थोडंफार कार्य बघूया. त्यांचं जे काही कार्य आहे, त्यांनी जे केलेलं आहे ते बघू. एखादा शिक्षक जर जीव तोडून शिकवत असेल ना, तर मनानेच आपण त्या शिक्षकाबद्दल आदर निर्माण केला पाहिजे मनामध्ये. आपल्याला हे जर जमत नसेल ना, काही फायदा नाही आहे आपला आपण अभ्यास करून. कारण आपण जोपर्यंत समोरच्याचा आदर करत नाही, तोपर्यंत आपल्याला चांगल्या वाईट गोष्टी कळत नाहीत. जीव तोडून एखादा शिक्षक खरंच शिकवतोय हे पण समजायला वेळ लागतो. काही काहींना तर पोलीस झाले तरी समजत नाही, आणि काही काहींना तर नाही झाले तरी समजत नाही की आपण चुका काय केल्या, काय नाही केल्या. ते एकच इच्छा आहे माझी, बाकीच्यांचं मला माहित नाही. एकच इच्छा आहे, जी म्हणजे खूप सारे गोरगरीब जी मुलं आहेत, गरीब ह्याच्यामधली, त्या मुलांनी पोलीस व्हावं हीच इच्छा आहे फक्त. मुलींनी आणि मुलांनी दोघांनीही. गरीब आहेत, परिस्थिती नाहीये, परिस्थिती बेजार करते, ताण द्यायला लागली, काही असो, एक्स्ट्रा काही असो, ते सोडून द्या विषय बाजूला, पण आपल्याला करायचंय. त्यासाठी मी एवढं व्हिडिओ मेहनतीने काढते. तर तुम्ही सबस्क्राईब करत जावा, शेअर करत जावा, लाईक करत जावा, कमेंट करून सांगत जावा कसं आहे काय, जेणेकरून मलाही कळन की किती माझे विद्यार्थी आहेत ज्यांच्यापर्यंत माझा व्हिडिओ जातोय. आणि ते फ्रीमध्ये हा व्हिडिओ आहे. इथे काही तुम्हाला काही द्यायचं नाहीये, फक्त सबस्क्राईब वगैरे शेअर वगैरेच करायचंय. बाकी काही पैसे पाणी तर मागितलेले नाहीयेत. त्याच्यामुळं चांगलं एखादं सांगते ना, तर बेस्टमध्ये ऐकत जावं. तुमच्याच हिताचं आहे, बाकीचं लोकांना काही देणं घेणं नसतं. एक दोन वेळा लोक सांगतात, परत सांगतही नाहीत. बालविवाहाला विरोध करणे व विधवा स्त्रियांची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न यांनी केला. ज्यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली, पंडिता रमाबाई, ज्यांचा मुख्य उद्देश होता स्त्रियांना शिकवणे किंवा बालविवाह जे होत आहेत त्याला विरोध करणे. बालविवाह नको, लवकरच मुली विधवा होतात. मुलींना जर वैधव्य प्राप्त झालं तर त्यांना समाजाकडून किती त्रास आहे हे एक सांगण्याचा त्यांचा उद्देश होता. आणि विधवा स्त्रिया ज्या आहेत त्यांची स्थिती सुधारायची, त्यांना शिक्षित करायचं, किंवा त्यांच्यावर त्यांना कुणी त्रास देऊ नये, ह्या सगळ्या गोष्टीचा त्यांचा प्रयत्न किंवा अट्टहास होता, जो त्यांनी केला. त्यांनी काही संस्थानाची स्थापना केली. त्यातले 2 संस्थान जे आहेत ते आपल्याला पेपरला येतात. त्यातलं एक म्हणजे शारदा सदन. 1889 ला तिची स्थापना झाली होती. दुसरी म्हणजे मुक्ती मिशन. मुक्ती मिशन 1898 ला हिची पण स्थापना झाली होती. अनेक या स्थापनेतून, या संस्थानातून खूप सारे कार्य
त्यांनी महिलांसाठी केलेलं आहे, जे की ह्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यात आता विचारतील काय माहितीये का, आर्य महिलाची स्थापना कुणी केली? एक म्हणजे पंडिता रमाबाई यांनी, दुसरं म्हणजे पंडिता रमाबाई यांनी कोणत्या संस्थेची किंवा सामाजिक कार्याची स्थापना केली? तर आर्य महिला येईल, शारदा सदन येईल किंवा मुक्ती मिशन हे एक विचारतील. मुक्ती मिशन जर विचारलं तर एखाद्या वेळेस तिची 1898 ही स्थापनेचं वर्ष एक विचारू शकतात. हा 4था प्रश्न झाला. 5वा प्रश्न म्हणजे शारदा सदनची जी स्थापना आहे ती कुठे झाली, ती कोणी केली किंवा कधी झाली? 1889. म्हणजे एका प्रश्नात जर बघितलं तर साधारणतः 8 ते 9 प्रश्न तयार होत आहेत. मी तरी 5-6 म्हणलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये, पण जर बघायला गेलं तर 8 ते 9 एकदम मी मोजून दाखवते. आर्य महिलाची स्थापना कुणी केली, कुठे केली आणि कधी झाली, ह्याचे 3 प्रश्न झाले. 4थं म्हणजे मुक्ती मिशन कुणी स्थापन केलं, मुक्ती मिशनची स्थापना कधी झाली, शारदा सदन. 6वं म्हणजे शारदा सदन जी आहे तिची स्थापना कुठे झाली, कोणी केली, कधी झाली. आणि 3रं म्हणजे जी आर्य महिला समाजाची स्थापना आहे ती कधी आणि कुठे झाली. असे 9 प्रश्न तयार होत आहेत. 9 ते 10. आणखीन 1-2 आहेत जे मी मिस केले, म्हणजे माझ्याकडून सुटले, तरी पण 10 ते 9 हे प्रश्न तयार होत आहेत. तर माझे हे प्रश्न संपले. चांगला अभ्यास करा, माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. मी नेक्स्ट व्हिडिओ कुठल्या पार्टवरती घेऊन येऊ, कुठल्या विभागावरती घेऊन येऊ, जसं की मॅथ्स, रिझनिंग वगैरे काय असेल ते ह्याच्यावरती मी घेऊन येते. फक्त माझं चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करून ठेवा बाकीच्यांना पण, म्हणजे त्यांनाही ह्या फ्री जे यूट्यूबला लेक्चर आहेत त्याचा फायदा होईल. आणि मी नवीन पद्धतीने प्रश्न घेऊन येते, स्पष्टीकरण पण मी जास्त प्रमाणातच देते, बाकीच्यांसारखं नाही देते. त्याच्यामुळं सेव्ह करून ठेवा हा व्हिडिओ आत्ताच, आणि शेअर पण करा, सबस्क्राईब पण करा. माझे जे 5 प्रश्न आहेत ते संपले. जय हिंद, जय महाराष्ट्र.